15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी त्या ठिकाणी 2 सण आपले भारत देशाचे आले तर आपण सगळेजण पेटून उठतो महाराज, आणि लगेच एखादा तिरंगा दिसला तर सलामी करतो. सलामी कशी करायची ती सुद्धा माणसाला कळत नाही, आळस दिल्यागत आपलं, त्याला सुद्धा नियम आहेत माऊली. परंतु नाही काही करता आलं तर आपल्या पाल्याला एवढं तरी सांगा, आपल्या तिरंगाचा अपमान होता कामा नये. पण भारत देशाचा जो ध्वज आहे अभिमानास्पद आहे महाराज, आणि त्याचा अपमान एक वेळेस आहे ना, नाही त्याचा आदर आणि सन्मान करता आला तर नका करू, पण त्याचा अपमान होईल आणि तो धुळीस मिळेल अशी कोणतीही गोष्ट करू नका. कारण कितीतरी जवान त्या ठिकाणी शूरवीर होऊन गेले माऊली, ज्यांनी रक्त सांडले या भारत भूमीसाठी. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या ठिकाणी बरेचसे लोक आहेत महाराज, थोर क्रांतिकारक आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पण या सगळ्यांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ह्याची एक जाणीव आपल्याला अंतःकरणामध्ये कायम असावी. फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला नसावी. आणि जिथं कुठं राष्ट्रगीत चालू असेल, फक्त 15 ऑगस्ट नाही सांगत माऊली, दैनंदिन जीवनामध्ये नाही या भारत भूमीचं ऋण फेडता आलं तर कमीत कमी आपल्या आजूबाजूला शाळा असतात, विद्यालय असतात, पण राष्ट्रगीत चालू असताना सावधान म्हणता क्षणी आपण ज्या परिस्थितीत असाल त्या परिस्थितीत उभं राहावं आणि भारत मातेसाठी कमीत कमी 10 मिनिटं तरी राष्ट्रगीताचा आदर आपण त्या ठिकाणी करावा. खऱ्या अर्थाने भारत भूमीसाठी ही खरी भावपूर्ण आपली आदरांजली असेल महाराज, लक्षात ठेवा.